शेतकरी बांधवांनो, आपण पाहू शकता हा जो आहे हा संकेश्वरा जे रिसर्च स्टेशन आहे कर्नाटकातलं, तर तिथला ही जात आहे जी महाग घेण्याचं जे आहे ते नियोजन चालू आहे। SNK 13374 नावाची जात। आता ही बुडातलं जे आहे ते आम्ही एकदम ही ब्रिक्स तपासणी केली। आज हा 15 नोव्हेंबर 2024 रोजी लागवड केलेला प्लॉट आहे। तर त्याची आता एकदम बुडातली जी काही ब्रिक्स आली तर ती आली 16.8। आता संबंधित शेतकरी महोदयांशी पण चर्चा केली, त्यांचं म्हणणं आहे की हा जवळपास आता 27 कांड्यावर आहे आणि पाणी शेतामध्ये आता सध्या नाही आहे, कोरडं झालेलं आहे। ओळखायच्या खुणा ह्याच्या जसं 62-175ला बडगुरू असते त्याच्यापेक्षा जास्त प्रॉमिनंट जे आहे ते ह्याची बडगुरू आहे। दुसरा विषय आणखीन डोळे अशा पद्धतीने दिसतात आणि ह्या डोळ्याच्या बाजूला असं गुच्छामध्ये सुद्धा फुटून आलेले डोळे दिसतात। कॉर्की पॅचेस जे आहेत ते ह्याच्यामध्ये आहेत, हा एक ओळखायचा ह्याचा आहे। आणि समान कांडी जी आहे ती असते। दुसरं जसं 86-32ला चिरा जातात त्या पद्धतीने ह्याला सुद्धा जे आहे ते हे चिरा जातात इंटरनोडला। आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याचं जे आहे ते कान एकदम एका साईडला जो असतो तर तो एकदम अशा पद्धतीचा असा बाजूला अंगठा असा बाजूला केल्यासारखा असा कान, ह्या प्रत्येक पानाचा जो आहे तो असा दिसतो, बाजूला असा आलेला असतो, एक झुकलेला असतो कान। तर ही आपल्या भागात वाढवलेली आहे, पण संबंधित रिसर्च स्टेशनने हिला महाग घेतलंय ना, आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी शिफारस नाही आहे। आणि ब्रिक्स तुम्हाला दाखवलेलं आहे काय परिस्थिती आहे ह्याची। आता घ्या मधातला एक घ्या। हे म्हणलं ना, ही विनाकारांची एक्स्ट्रा ग्रोथ जी आहे ते ह्याच्यामध्ये वाढते ह्या ऊसात, त्याच्यामुळे शेतकऱ्याचं सुद्धा नुकसान होतं। नुकसान असं होतं की इथं जर ही ग्रोथ वाढली तर पुढचे कांडे जे आहेत ते बारके पडतात। आता ही जे आहे ते बुडातलं जे आहे ते बुडातलं झाल्याच्या नंतर मधातलं जे आहे ते काढलं। ओके, 16.3 हे बुडातला 16.3 आहे। 12 महिने होऊन गेला। आता पुढं काय करा, 8व्या पानाचं घ्या। आता ही 8व्या पानाचं जे आहे ते पण काढलं। डायरेक्ट तो जो आहे तो 4.6 आलाय। 4.6 तर सांगायचा उद्देश की एवढा कमी ब्रिक्स असलेला हा ऊस आहे, त्याचा जो आहे तो अशा पद्धतीकडे झुकल्यासारखा जो आहे तो हा कान, बाकी काटे वगैरे जे आहे ते ह्याच्यावर काय दिसत नाहीत। बडग्रू प्रॉमिनंट आहे ह्याला, बडग्रू म्हणजे अक्षरशः अख्ख्या ह्याला हे सगळी पन्हाळ पडल्यासारखी दिसते पूर्ण ह्याला। 62-175 पेक्षा जास्त बडग्रू लांब दिसते। तर ह्याचं जे आहे ते आपण नोंदी जे आहे ते आपल्याला टाळायचे आहेत, कारण की शासनाची पण शिफारस नाही आहे। आणि दुसरा विषय, कीड आणि रोगाला बळी पडणारी जात आहे। आणि दुसरं, साखर उतारा अत्यंत कमी आहे। आज 12 महिने पूर्ण होऊन गेले, आज 18 नोव्हेंबर आहे। 18 नोव्हेंबरच्या ह्याच्यामध्ये किमान ह्याला 20चा जो आहे तो ब्रिक्स असायला पाहिजे होता, प्लस असायला पाहिजे होता। मिडलेट जरी आपण ग्राह्य धरली तरी मात्र ह्याला तेवढा जो आहे तो ब्रिक्स बसत नाहीये। होय मामा, कोरडं रान आहे ना? रान कोरड आहे। ओके, कोरडं फट रान आहे।